नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातली ही शाळा आहे। अतिदुर्गम भागातल्या हिवाळी गावच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतले विद्यार्थी अफलातून आहेत। हे विद्यार्थी नुसतं शिकतच नाही आहेत तर एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहितात सुद्धा। सामान्य मुलांना 30 पर्यंत पाढे आले तरी खूप झालं म्हणून आपण समाधान मानतो, पण हिवाळी गावातली ही मुलं 1300 पर्यंत पाढे म्हणतात। तुम्ही बरोबर ऐकलंय, चक्क 1300 पर्यंतचे पाढे या मुलांना पाठ आहेत। या असामान्य विद्यार्थ्यांशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधलाय, पाहूया। नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या छोट्याशा अतिदुर्गम असलेल्या हिवाळी गावामध्ये एक गुरुकुल आहे। जिल्हा परिषदेची ही शाळा आहे, याला गुरुकुल म्हणून ओळखले जातं। या शाळेमध्ये जर हे विद्यार्थी जर बघितले तर यांना एक वेगळं जे आहे ते शिक्षण दिलं जातं। जवळपास 12 तास हे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात आणि त्यासोबत जवळपास वर्षभर म्हणजे 365 दिवस कोणतीही सुट्टी न घेता हे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेता। हे विद्यार्थी दोन हातांनी जे आहे ते लिहिताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर ही विद्यार्थिनी आहे, या ठिकाणी ती मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये अशा दोन्ही याच्यामध्ये लिहिते। त्यासोबत या विद्यार्थ्यांना जवळपास बालवाडीपासून जे आहे ते पाढे शिकवले जातात। तुझं नाव काय आहे, कितवीला आहे तू? माझे नाव माहेश्वरी भगवान मोळे, इयत्ता 9वी। तुला कुठपर्यंत पाढे येतात, एखादा तू म्हणून दाखवशील? 1330 1330 पर्यंत। हो, 1330 पर्यंत पूर्ण पाठ आहे, तुला पाठ आहे, तोंड पाठ आहे। 1325 चा पाढा? 1325 1 1325 1325 2 2650 1325 1 4975 1325 चौक 53 1325 5 6625 1325 7350 1325 7 9275 1325 60 11000 1325 9 11825 1325 13250। कितवी मध्ये शिकतो तू? तिसरी। किती पर्यंत पाढे येतात? 69 69 चा पाढा म्हण। 69 1 69 69 जुने खेळते 69 207 69 276 69 5 350 69 414 69 7 473 69 8 552 69 9 6 21 69 10 790। आपण बघतोय ही विद्यार्थी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये लिखाण करते। शरद नाव तिने मराठीमध्ये लिहिलंय, त्याच पद्धतीने त्या शरद नावाची स्पेलिंग ती एका बाजूला लिहिते, एका हाताने मराठी आणि एका हाताने इंग्लिश असं लिहिते। आपण बघितलं तू काही अंक लिहू शकते 1 ते 10 पर्यंत कसं लिहिणार? आपण बघतोय विद्यार्थी 1 2 3 जे लिहिते त्यासोबत 11 12 13 असं पूर्ण जी फास्टमध्ये लिहिताची एक वेगळी कला या विद्यार्थिनीकडे आहे। आपण बघितलं तर या शाळेमध्ये असं वेगवेगळं शिक्षण दिलं जातं। त्यासोबत या विद्यार्थ्यांना एक जे आहे ते संपूर्ण शिक्षणासोबत शाळेची आवड निर्माण व्हावी हे देखील या ठिकाणी दिलं जातं। आपण जर बघितलं तर या विद्यार्थ्यांकडनं या शाळेमध्ये इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये दिलं जातं। उलटा शब्द जो आहे तो शब्द उजव्या बाजूने आणि तोच शब्द डाव्या बाजूने देखील लिहिण्याची एक कला या विद्यार्थ्यांमध्ये आहे। त्यामुळे कुठेतरी शाळा जी आहे ती अति दुर्गम भागात असली तरी देखील या विद्यार्थ्यांचं शिक्षण जे आहे ते देखील एक वेगळं आहे आणि त्यासोबत या विद्यार्थ्यांकडे ही कला या शिक्षकांनी जी दिली आहे त्या शाळेचं आज लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन होते। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, हिवाळी, त्र्यंबकेश्वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।